खूप दिवसानंतर तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर प्रवास पुन्हा प्रेमाचा भाग 19 मी आज घेऊन आली आहे. चला तर मग. नीलचे आईवडील जेव्हा पूर्वीबद्दल बोलत होते तेव्हा राकेशनं छान उत्तर त्यांना देऊन गप्प केलं होतं आणि वरती पूर्वीनं राकेशचे बोलणे ऐकलं होतं. आता तिच्या मनात त्याच्याबद्दल अजून जास्त रिस्पेक्ट वाढला होता. तिला खूप छान वाटलं होतं. म्हणून नीलची मॉम जे काही बोलली ते सगळं विसरून ती आतमध्ये हळदीसाठी स्वतः तयार होते. आज तिनं त्याचं गिफ्ट येल्लो शरारा घातला होता. अनुचा मेकअप झाला होता म्हणून तिच्याच पार्लरवालीनं पूर्वीचा सुद्धा मेकअप केला. हेअरस्टाईल पण छान अशी करून दिली. अनुची नाही तर आज पूर्वीचीच हळद आहे. इतकी सुंदर आणि देखणी ती दिसत होती. हळदीला खाली सगळे लोक जमले होते. सगळे नातेवाईक पण जमले होते. अनन्या आणि रुद्र त्यांच्या दोघांना सोबतच आंघोळ घालण्याचं ठरवलं होतं. म्हणून दोघं पण अगदी छान तयार होऊन त्या ठिकाणी उभे राहिले होते. फोटोशूट सुरू होता. राकेश मात्र इकडे तिकडे आपल्या नजरेनं पूर्वीला शोधत होता. पण पूर्वी काही खाली कुठेच त्याला दिसत नव्हती. कारण पूर्वी एका मोठ्या अडचणीत सापडली होती. जेव्हा हळदीसाठी अनन्याला खाली बोलवण्यात आलं तेव्हा पूर्वीच तिला घेऊन खाली निघाली होती. पण तितक्यातच तिला एक फोन आला. ऑफिसचा फोन असल्यानं पूर्वीला तो रिसीव करावा लागला होता. म्हणून पूर्वीने तिथे असलेल्या दुसऱ्या आपल्या मैत्रिणींना अनुला जोडी खाली सोबत जायला सांगितलं. ती जेव्हा फोनवर बोलून घाईतच खाली यायला निघाली आणि तेव्हाच तिचा दुपट्टा एका बॉक्सला अटकला. तो काढण्यासाठी ती जरा घाईतच खाली वाकायला गेली आणि तिच्या ड्रेसचे मागची जीप उघडली गेली. दुपट्टा तर निघालाच होता पण मागे हात करून पण तिला ती जीप लावता येत नव्हती आणि तिची मदत करायला तिथं कुणी पण येत नव्हतं. कारण सगळेच हळदीसाठी खाली बिझी होते. पण पूर्वी खाली का दिसत नाही यासाठी राकेश लगेचच तिला शोधायला लागला. तो इतक्या गर्दीत पण अनन्याकडे जात अनन्याला विचारतो. तेव्हा अनु त्याला पूर्वी वरती रूममध्येच असल्याचं सांगते. राकेश आता सगळीकडे आपली नजर फिरवत बघतो की कुणी आपल्याकडे बघत तर नाही आहे ना. कुणाचंच लक्ष आपल्याकडे नाही बघत तो पटकनच जिन्यानं वरती जातो आणि पूर्वीच्या रूमकडे जात तो दरवाजा लोटतच पुढे जातो. तोच त्याला ती समोर दिसते. आपण दिलेल्या येल्लो ड्रेसमध्ये. ती मागे हात करून जीप लावण्याचा प्रयत्न करत होती. मेकअपमध्ये तर ती अजूनच जास्त सुंदर दिसत होती. तिची छान हेअरस्टाईल पण होती. पण त्यातूनच जे काही मोकळे केस होते ते तिच्या चेहऱ्यावर इकडून तिकडं फिरत होते. आपल्या उघड्या पाठीवर ती हात नेऊन तो ड्रेसचा जीप बंद करण्याचा प्रयत्न करत होती. पण तिच्याकडून ते होत नव्हतं. राकेश मात्र तिला पाहता क्षणी आपलं तोंड उघडं करून बघतच राहिला. त्याला काय बोलावं तेच सुचेना. मनात विचार करू लागला, इतका सुंदर कसं असू शकतं कोणी. उगाच इकडे तिकडे इतके दिवस मुलगी शोधत भटकत होतो. इतकी सुंदर मुलगी माझ्या जवळ असताना माझं लक्ष तिच्याकडे कसं गेलं नाही किंवा का गेलं नाही की मी त्या नजरेनं कधी तिला बघितलंच नाही ज्या नजरेनं आज मी तिला बघत आहे. वाव, सो ब्युटिफुल. तो पुटपुटतो आणि हळूहळू पावलाने तो तिच्या जवळ जातो. स्वतःमध्येच बिझी असणारी ती आरशामध्ये समोर बघते तर तिची नजर मागून येणाऱ्या राकेशवर जाते. ती जरा गडबडते पण तशीच आरशातून त्याच्याकडे बघत राहते. तो तिच्या जवळ येतो. अगोदर तर त्याला काय करावं
तेच कळेना. तिला इतक्या जवळ असा स्पर्श कसा करू, तो मनातच विचार करतो. आजही ती आपल्याला हो म्हटलेली नाही. सगळ्या फिलिंग्स आपल्या एकट्याकडूनच आहे. जर मी तिला असं टच केलं आणि तिला माझा टच आवडला नाही तर ती नाराज होईल, माझ्याबद्दल परत काहीतरी वाईट विचार करेल. म्हणून मी काय करू, हाच विचार तो तिच्या अगदी जवळ राहून करत होता. तेवढ्यातच त्याला एक आयडिया सुचली. त्यानं आपले डोळे बंद केले आणि तिच्या पाठीवरून हात फिरवला. ती आरशातून त्याला बघतच होती. तिला हसायला आलं. किती सभ्य आहे हा, लाईक करतो, माझ्यावर प्रेम देखील करतो, पण आजही तो किती घाबरतो आहे मला. इकडे राकेशला मात्र पूर्वीला हात लावल्यावर अंगाला काटाच आला होता आणि त्यामुळे त्याला त्या ड्रेसची ती जीप बंदही करता येत नव्हती. तो पटकनच आपले डोळे उघडतो आणि पूर्वीला बोलतो, तुम्हा मुलींचं हेच खूप अवघड काम असतं. आम्हा बिचाऱ्या मुलांना अडचणीत टाकतं. माझ्याकडून तर काही होणार नाही असंच वाटत आहे मला, पण हार मानणाऱ्यातला मी नाही. असंच बोलत बोलत तो तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला त्याच्या साईडला तोंड करून उभं करतो. आता मात्र त्याला अजूनच अंगावर शहारा येतो. वाव, सो ब्युटिफुल. तो परत एकदा तिच्याकडे बघत तिला बोलतो. ती थोडीशी स्माईल करत त्याला म्हणते, बस इतकंच म्हणेल की माझी जीप लावून पण देणार. तेव्हा तो म्हणतो, ते मी त्याला काय बोलावं तेच समजेना. तेव्हा तो परत तिच्या डोळ्यात बघत तिला म्हणतो, अरे यार पूर्वी, इतकी सुंदर का दिसत आहेस तू. आज तर मला तुझ्यावर परत प्रेम झालं आणि माझं लक्षही लागत नाही. लागेल बरोबर, ती म्हणते. तो आता तिच्या डोळ्यात बघतच आपले हात बरोबर असे तिच्या पाठीमागे नेतो. तीही त्याच्याकडे बघतच असते. दोघेही एकामेकांच्या डोळ्यामध्ये हरवून जातात आणि बरोबर त्यामध्येच तो त्या ड्रेसची ती जीप बंद करतो. आता पूर्वीला कम्फर्टेबल वाटत होतं. ती हळूचच त्याच्या कानात बोलते, थँक्यू. पण तो मात्र खूपच गडबडून गेला होता. ती परतच त्याला बोलते, आय लाईक यू. आता मात्र तो लगेचच तिच्या बोलण्यानं सावध झाला. काय बोललीस तू. मी एकदाच बोलते, मी बोलले. ती हसतच त्याला म्हणते, मला परत ऐकायचं आहे. तो तिचा हात पकडतच तिला बोलतो, आय लाईक यू. ती लाजतच आपली मान खाली घालत त्याला बोलते, रिअली. तो खूपच एक्साइटमेंटमध्ये तिच्या चेहऱ्याला वरती करतच बोलतो, येस आय लाईक यू. तिच्या त्या बोलण्यानं त्याला खूपच आनंद होतो. आता ते 4 शब्दही बोलून टाक, जे ऐकण्यासाठी माझे कान आतुर झाले आहेत. तो तिच्या चेहऱ्यावरील ते उडणारे केस मागे करत तिला बोलतो, मनात असल्यावर बोलायला का पाहिजे. ती हसतच त्याला म्हणते. पूर्वीच्या मनामध्ये आता राकेशबद्दल प्रेम निर्माण झालं होतं. तिला तो आवडायला लागला होता. ती त्याच्यासोबत आयुष्यभर संसार करायला सुद्धा आता तयार आहे असं तिचं मन तिला आज सांगत होतं. आणि म्हणूनच आज वेगळ्या नजरेनं वेगळे हावभाव करून ती त्याला फायनली व्यक्त झाली होती आणि आय लाईक यू असं देखील त्याला म्हटली होती. तो मात्र तिच्या बोलण्यानं गोंधळला होता. आपण स्वप्न तर बघत नाही ना. तो स्वतःच्याच हाताला स्वतः चिमटा काढत विचारत होता, पण आय लाईक यू म्हटली तू, फक्त आय लव्ह यू नाही. म्हणून तो तिला मला ते 4 शब्द बोल असं वारंवार बोलत होता.
मी तर 3 शब्द असतात असं ऐकलं होतं. चौथा कोणता शब्द असतो हे मला माहिती नाही. पहिले 3 शब्द बोल आणि शेवटी रॉकी बोल म्हणजे बस. 4 शब्द कंप्लीट झाले. तो हसूनच तिला म्हणतो. नाही म्हणणार, ती त्याला बोलते. मग मी काय समजू? तो तिला विचारतो. हो, समजायला काही हरकत नाही, ती लाजतच त्याला म्हणते. मग शब्द बोलायला काय अडचण आहे? तो तिला विचारतो. ते मी वेळ आल्यावर बोलेल, ती त्याला म्हणते. तुझी वेळ कधी येईल? तो परत एकदा अगदी तिच्याजवळ जात तिला विचारतो. लवकरच येईल, ती बोलते. मग आता का नाही? तो जरा नर्वस होतच तिला बोलतो. माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम आहे, हे आत्ताच तर मला कुठे कळालं. जरा वेळ दे, मी तुला जे आवडेल ते सगळं काही म्हणेल. ती आपली नजर त्याच्यापासून चोरत त्याला बोलते. आता परतही त्याला आपल्या कानांवर विश्वासच होत नव्हता. यार, पूर्वी तू मला हार्ट अटॅक आणून देशील. माझं हृदय बघ कसं धडधडतंय. त्याला आधी शांत कर बघू. सस्पेन्समध्ये ठेवू नकोस ना मला. आता त्याच्या बोलण्यावर ती हसते आणि परत एकदा त्याच्या डोळ्यात बघतच त्याला म्हणते. सांगितलं ना मी तुला, आय लाईक यू, फक्त आय लाईक यू. तोही तुझ्या डोळ्यात बघतच तिला बोलतो. ओके, पण आय लाईक यूसाठी एक हक करशील? तो आपले हात बाजूला करत तिला विचारतो. हो, का नाही? ती त्याच्याकडे बघत हसतच त्याला मिठी मारते. त्याला मात्र या घडणाऱ्या सगळ्या काही गोष्टींवर विश्वासच बसत नव्हता. खरंच हे घडत आहे का? हेच तो वारंवार आपल्या मनाला विचारत होता. पूर्वी त्याच्या मिठीमध्ये आज स्वतःला खूपच छान आणि सेफ समजत होती. फायनली ती ॲक्सेप्ट करत होती की ती राकेशच्या प्रेमात आहे. राकेशनं घेतलेल्या तिच्या स्टँडबद्दल तिच्या मनामध्ये त्याच्याबद्दल रिस्पेक्ट तयार झाला होता. हाच आपला पार्टनर असेल, हाच आपली बाजू घेणार आणि हाच आपल्या आयुष्यभर आपल्या सोबत राहणार हे तिच्या मनाने समजून घेतलं होतं. आणि म्हणूनच तिनं त्याला आपला जोडीदार म्हणून आज फायनली निवडलं होतं. दोघेही एकमेकांच्या मिठीत क्षणभर शांत असे होते. टाचण पडली तरी आवाज येईल इतकी शांतता तिथे होती. दोघांचेही श्वास मात्र जोराजोराचे ऐकायला येत होते. तिनं मात्र त्याला आय लाईक यू म्हटलं, पण त्यानं तिला आय लव्ह यू पूर्वी खूप जास्त प्रेम करतो तुझ्यावर. तुझ्या सुखदुःखात तुझ्यासोबत नेहमीच मी उभा राहील आणि अशीच तुझी इथून पुढेही मी खूपच काळजी घेईल असं म्हणत तो तिच्या डोक्याची एक किस घेतो, पापी घेतो. आज तिनं त्याला कोणत्याच गोष्टीसाठी रोकठोक केली नव्हती किंवा आपल्याला हात लावतोय, आपल्या जवळ येतोय यासाठीही तिला काहीच वाटलं नव्हतं. ती एकदमच बिनधास्तपणे त्याच्या मिठीत आज होती, त्याच्या जवळ होती आणि ती त्याला पूर्णपणे अनुभवत होती. आणि तो सुद्धा अगदी हक्काने तिला आपल्या मिठीत घेत तिच्या प्रेमाचा अनुभव घेत होता. प्रेम इतकं सुंदर असतं याचा अनुभव तो घेत होता. आयुष्याने दोघांनाही प्रेमात धोका दिला होता. प्रेम तर दोघांनीही केलं होतं, पण पूर्ण कुणाचंच झालं नव्हतं. न त्या दोघांनाही असा अनुभव कधी प्रेमात मिळाला होता जो दोघांनाही आता एकमेकांच्या मिठीत मिळत होता. आयुष्य जगायला जोडीदाराची गरज भासते हे दोघांनाही चांगलंच आता समजलं होतं. पूर्वी जेव्हा त्याच्या मिठीत होती तेव्हा तिला क्षणभर परतच तिचे ते पहिले काही क्षण आठवले, ज्यानं तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं आपली मिठी अजूनच घट्ट केली. तिला खूपच गहिवरून आलं. आपल्यासोबत खूपच वाईट घडतं. आपल्यासोबत आनंद हा टिकत नाही. आपल्या नशिबात प्रेम नाही.
हा तिच्या मनाचा ग्रह झाला होता. तिच्या घट्ट मिठीनं राकेशला जाणवलं की पूर्वी काहीतरी विचारात आहे, म्हणून तो अलगदच तिला आपल्यापासून थोडंसं बाजूला करत तिच्या डोळ्यात बघतच म्हणतो, काय झालं? तू ठीक तर आहेस ना? काही पाहिजे आहे का? 1 मिनिट थांब, पाणी देतो. म्हणून तो पटकनच ग्लासमध्ये पाणी आणत तिला ते प्यायला देतो. पाणी पिल्यानंतर बरं वाटतंय ना? तो तिला विचारतो. हो, ती बोलते आणि परत एकदा त्याला मिठी मारते. काय झालं पूर्वी? तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतो, तू मला सोडून तर जाणार नाहीस ना? रडत रडत ती त्याला विचारते. तिच्या मनातील भीती त्याच्या लगेचच लक्षात येते. वेडी आहेस का? मी का तुला सोडेल? तो तिच्या डोळ्यातील ते पाणी पुसत तिला बोलतो. पण तरीही ती रडायचं थांबत नव्हती. तू माझ्यापासून दूर तर जाणार नाहीस ना? माझ्याकडून जर काही चुकलं तर मला समजावून सांगशील ना? माझ्यावर रागावून माझ्यापासून बाजूला होणार तर नाही ना? नील तिला सोडून गेला होता, पण परिस्थिती तशी होती ना, म्हणूनच तिच्या मनात प्रेमाबद्दल आता भीती निर्माण झाली होती. एकदा तर तिनं हे सगळं सहन करून झालं होतं, परत दुसऱ्यांदा या सगळ्या गोष्टींना सामोरे जायचं आणि परत दूर जायचं, परत धोका खायची तिच्यामध्ये आता हिंमत अजिबातही राहिली नव्हती. तिच्या या विचार करण्यामागे काय कारण आहे हे राकेशला समजलं होतं, म्हणून त्यानं तिला खूपच चांगल्या शब्दांमध्ये समजावून सांगितलं. तिच्या आयुष्यात जे झालं आहे ते आता त्यांच्या दोघांच्याही आयुष्यात परत कधीही डोकावून बघणार नाही याचं आश्वासन त्यानं तिला अगदी सोप्या शब्दात दिलं. आपण दोघे आता जे जगत आहोत तेच प्रेम, तीच आपुलकी आणि तीच एकमेकांची साथ ही आपल्याला आयुष्यभर सोबत टिकवायची आहे, हे त्यानं खूप सोप्या भाषेत तिला समजावलं. त्याच्या समजावण्यानं तिला धीर आला. परत प्रेम करण्याची मनामध्ये ताकद आली. संकटांना कसा सामना करायचं आणि प्रेम सोबत असेल तर आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही हेही तिला त्याच्याकडूनच चांगल्या शब्दात समजलं. म्हणून आत्ताच कोणतंही संकट येऊ दे, आपण दोघे मिळून सामना करूयात, तेही एकमेकांचा हात हातात पकडून. तो तिच्या डोळ्यात बघतच तिला बोलतो. तिला आता धीर आला. तिच्या मनात आता कसलीच भीती नव्हती. फक्त तुझी साथ मला आयुष्यभर पाहिजे असंच ती त्याच्याकडे मागणं मागत होती. आणि हसत हसत त्यानंही तिला आपलंसं बनवलं. तिच्या सुखदुःखात आपण नेहमीच साथ देणार असं आश्वासनसुद्धा राकेशनं पूर्वीला दिलं. आणि आयुष्यभर तू रडू किंवा हसू, मीही तुझ्यासोबत तेच करेल असं तिला मजाकमध्ये बोलून तिचा मूडसुद्धा त्यानं एकदम छान केला. तिच्या मनात आता कसलीही चिंता नव्हती की कसलीही भीती नव्हती. तिच्या मनात फक्त एकच होतं की कसा ती आणि राकेश आता आपलं आयुष्य पुढे जगतील. आपली फॅमिली एक कंप्लीट फॅमिली होईल आणि तीसुद्धा तिच्या आयुष्यात आता राकेशसोबत पुढे जाण्याचं स्वप्न बघायला लागते. राकेशचे तर पूर्ण स्वप्नच कंप्लीट झालं होतं. त्याला आता दुसरं काहीही एक नको होतं. पूर्वी हो म्हटली म्हणून सगळं काही त्याला मिळालं असं त्याला वाटू लागलं होतं आणि त्याचा आनंद हा गगनात मावत नव्हता. इतका सारा खुश तो होता. तिला देखील खूप छान वाटत होतं. आज कित्येक दिवसानंतर तिला प्रेमावर विश्वास पडला होता. आज ती
खूपच आणि खूपच जास्त आनंदात होती. त्या दोघांकडे बघून खूप छान वाटत होतं. इकडे जवळजवळ हळदीचा कार्यक्रम पूर्ण होत आला होता. अनन्या आणि रुद्र यांच्यावर सगळ्यांनी पाणी टाकून झालं होतं. त्यांच्या अंघोळही झाली होती आणि हळद लावण्याचा प्रोग्राम खाली त्या दोघांचा सुरू होता. हळद आता जवळजवळ सगळ्यांनीच लावून झाली होती, पण अजूनही काही असे नातेवाईक होते जे त्यांना हळद लावत होते आणि त्यासोबतच त्यांची फोटोग्राफीसुद्धा सुरू होती. नील आणि विद्या हे दोघंही त्याच ठिकाणी होते. नील विद्याला काहीच करू देत नव्हता, न डान्स ना इकडे तिकडे भटकू देत होता. एका ठिकाणी शांत बस, जे हवं ते मला सांग, मी तुझ्यापर्यंत ते आणून देईल, असेच तो तिला बोलत होता. खायला जे काही ती मागेल तो इकडून तिकडून शोधून तिच्याकडे ते आणून देत होता. नवीनच ते दोघंही आई वडील बनणार होते, म्हणून दोघेही ते खूप जास्त खुश होते. सगळीकडे आनंदच आनंद वाटत होता. इकडे राकेशसुद्धा आता पूर्वीला बोलतो, खाली जाऊयात, नाहीतर तुझे बाबा तुला शोधतच वरती येतील. आपल्या दोघांना असं बघितलं तर त्यांनाही किती टेन्शन येईल. पण जर आपण आपल्या बाबांना, आईला राकेशबद्दल सगळं काही खरं खरं सांगितले तर कदाचित आईबाबांनाही तो आवडेल आणि ते स्वतः मला राकेश सोबत लग्न करायचं सजेस्ट करू शकतात. पण काय करू, मी जर त्यांना नाही म्हटले उद्या मुलगा बघण्यासाठी तर. आता तर तिला काही कळेनासं झालं होतं आणि तिला भरपूर असं टेन्शन तिच्या तोंडावर दिसू पण लागलं होतं. आणि टेन्शनवरूनच आणि राकेश जे काही बोलला त्यावरून तिला परत तेच आठवलं. बाबांनी तर आपल्यासाठी एक मुलगा शोधून ठेवला आहे आणि तो मला बघायला देखील उद्या येणार आहे. राकेशबद्दल मी त्यांच्याशी काय बोलू, ती विचार करते. आणि आपण काय विचार करत आहोत, कशात मग्न आहोत, ते ती राकेशजवळ व्यक्त करते. राकेशला तर आधीच सगळं काही माहिती होतं, तरी तो तिला बोलतो, ठीक आहे, येऊ दे ना मग, बघायला पाहुणे बघून घेतील तुला. मला माहिती आहे तुला नाही पसंत करणार ते. तो हसतच बोलतो. आता ती त्याच्याकडे रागाने बघतच त्याला बोलते, रॉकी काय बोलतोय तू, तुला समजतं का? का पसंत करणार नाही मला, मी इतकी वाईट आहे का दिसायला? ती त्याच्याकडे डोळे मोठे करूनच त्याला बोलते, अगं मला तसं नव्हतं म्हणायचं. तिची समजूत काढत परत तो तिला बोलतो, मग या प्रॉब्लेमवर काय सोल्युशन असेल हे बोलायचं सोडून तू दुसरंच का बोलतोय? ती त्याच्यावर चिडते. अगं येऊन जाऊ दे ना पाहुणे बघायला, ते थोडीच लगेच तुला होकार देतील. आपण सांगूया लवकरच घरी. एकतर तू सांग तुझ्या आईबाबांना, नाहीतर मीच येतो घरी तुझ्या. तो जरा ॲटिट्यूडमध्येच तिला बोलतो, नाही नको, तू आला तर काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करूनच ठेवशील. ती त्याला बोलते, मीच बघते आणि मीच बोलते माझ्या बाबांसोबत. हे लग्न झालं की घरी जातानाच मी विषय काढते, बघूया काय होतं ते. ती जरा नाराज होतच त्याच्यासोबत बोलते. आता राकेश मुद्दामच मजाकमध्ये तिला बोलतो, मला सांग पूर्वी, ते पाहुणे तुला बघायला आलेत आणि त्यांनी तुला पसंत केलं तर तू त्या मुलासोबत लग्न करशील? तू मला सोडून जाशील? ती परत आता त्याच्याकडे रागाने बघते आणि त्याला बोलते, तू एकदम शांत बस, माझं डोकं खराब करू नकोस, बघेल मी मला काय करायचं ते. ती रागाने त्याच्यापासून दूर जायला लागते. तोच तो तिचा हात पकडून तिला स्वतःकडे मागे खेचतो आणि बोलतो, कुणाची हिंमत नाही आता माझ्या पूर्वीला माझ्यापासून दूर करायची. कोणीही बघायला येऊ दे,
आणि कोणीही तुला पसंत करू दे, बायको मात्र तू माझीच होणार आणि माझ्याच आईवडिलांची तू सून म्हणून आमच्या घरी येणार, हे आता फायनल आहे. ते कोणीच बदलू शकत नाही. पूर्वी तो अगदी तिच्या जवळ येत तिला बोलतो आणि त्याच्या बोलण्यानं तिला खूप छान वाटतं आणि दोघंही परत आता एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात आणि एकमेकांशी छान बोलून दोघंही खाली हळदीच्या कार्यक्रमामध्ये येतात. पूर्वीचा चेहरा खूपच छान दिसत होता. मनामध्ये कसलंच आता टेन्शन नव्हतं. प्रेमाने तिच्या चेहऱ्यावर गुलाबी लाली चढली होती. पूर्वीच्या बाबांना आता ते कळालं. त्यांनी लगेचच इशाऱ्यानेच आपल्या लाडक्या जावयाला म्हणजेच राकेशला विचारलं. राकेशने डोळ्यांनीच त्यांना सांगितलं की फायनली तुमची मुलगी माझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. ती माझ्या प्रेमात पडली आहे. त्याचं बोलणं ऐकून त्या बापाचं काळीज देखील भरून आलं. त्यांना खूप छान वाटलं, खूप आनंद झाला आपल्या मुलीसाठी की फायनली तिनं आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. नीलविद्यालाही राकेशने हळूचच त्याच्या आणि पूर्वीबद्दलच्या रिलेशनची आयडिया दिली. नील आणि विद्या सुद्धा पूर्वी आणि राकेशसाठी खूपच जास्त खुश होते. अनन्याचं लक्ष जेव्हा समोरून येणाऱ्या पूर्वीकडे गेलं तेव्हा तिच्याही लक्षात आलं की फायनली आपली मैत्रीण पूर्वी प्रेमात पडलीच तर. पूर्वी आणि राकेशनं देखील रुद्र आणि अनुला हळद लावली. राकेशनं काही हळद आपल्या हातात तशीच जपून ठेवली. पूर्वी जरा बाजूला झाली. हळदीचा कार्यक्रम झाला होता म्हणून अनन्या आणि रुद्र दोघंही हळदीचे कपडे बदलण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेले. ते आता नवीन पोशाख घालून खाली येणार आणि काही पूजाविधी त्यांच्या होणार होत्या. तोपर्यंत जेवणाचा कार्यक्रम खाली सुरू झाला होता. इकडे आणि पूर्वी खूपच खुशही दिसत होती. ती तिच्या बाबांकडे जात राकेशबद्दल विषय काढणारच होती की बाबांनी मध्येच तिला परत थांबवलं आणि तिला बोलले, पूर्वी मुलाकडचे उद्या येणार आहेत. शब्द देऊन झालेला आहे माझा, त्याच्यामुळे आता दुसरं काही बोलू नकोस. तुझ्या बाबांची मान खाली जाईल असं काहीही एक करू नकोस. तोंडावर आलेले शब्द पूर्वीनं परतच आपल्या बाबांचं बोलणं ऐकून माघारी घेतले आणि जसं तुम्ही म्हणाल बाबा तसं मी त्या मुलाच्या घरच्यांना आणि त्या मुलाला भेटायला तयार आहे, ती बोलली. कारण तिला माहिती होतं ती राकेशचीच होणार आहे. बाबांचा मान राखण्यासाठी त्या पाहुण्यांना भेटेल आणि त्या मुलाला सांगून टाकेल की मी दुसऱ्या कुणावर तरी प्रेम करते. ते तिनं आपल्या मनाशी चांगलंच पक्क निर्णय घेतला होता. आता ती विचार करत जरा पुढे चाललीच होती की तिचा हात कुणीतरी पकडून तिला त्याच्याकडे खेचलं. ती जरा घाबरली, पण डोळे उघडून बघते तर तिचा राकेशच तिच्यासमोर उभा होता. तोही हातात हळद घेऊन. त्यांना आपल्या हातानं तिच्या गालाला हळद लावली आणि हळूचच तिला बोलला, तुला माहिती आहे का, नवरी नवरदेव जे असतात ना त्यांची हळद जर कुणाच्या गालाला लागली किंवा कुणाच्या अंगाला लागली तर असं म्हणतात की त्यांचं लवकरच लग्न होतं. म्हणूनच थोडीशी हळद मी तुझ्या गालाला लावली. ती त्याच्याकडे प्रेमाने बघत होती. आता तिनं त्याला भिंतीवर टेकवलं आणि आपण स्वतः त्याच्या समोर होत आपला गाल त्याच्या गालाला लावत आपल्या गालाची हळद त्याच्या गालाला लावली आणि त्याला म्हणाली, म्हणजे तुझंही लग्न माझ्यासोबत लवकरच होणार आहे. तर दोघेही एकमेकांमध्ये परतच प्रेमाने हरवून गेले. पूर्वीचे बाबा मात्र त्या दोघांना सहज जवळ आनंदात बघून खूप जास्त खुश झाले. हळदीचा कार्यक्रम संपला. सगळे ज्याच्या त्याच्या रूममध्ये झोपायला निघून गेले. उद्या लग्न होतं म्हणून सगळे आपापल्या रूममध्ये शांततेने झोपून गेले होते. मात्र पूर्वी आणि राकेश हे दोघंही
एकामेकांच्या स्वप्नांमध्ये हरवले गेले होते. या दोघांच्या आयुष्यातही फायनली एक प्रेम आलं होतं. दोघंही खूपच खुश होते. लवकरच त्यांचंही लग्न होईल की अजूनच काही वादळ त्यांच्या आयुष्यात येईल, हे आपल्याला पुढच्या पार्टमध्ये बघायचं आहे. पण त्या अगोदर स्टोरी लांबवण्याचं कारण तुम्हाला सांगते, किंवा इतके दिवस स्टोरी का टाकली नाही ते तुम्हाला सांगते. तुम्ही सगळेजण जेव्हा मी नीलविद्याची स्टोरी टाकते तेव्हा बोलतात की राकेश आणि पूर्वीची केमिस्ट्री दाखवा. राकेश आणि पूर्वीची केमिस्ट्री दाखवायला जेव्हा मी सुरू केलं की तुम्ही म्हणतात नील आणि विद्याची स्टोरी टाका. दोघांची ही स्टोरी जेव्हा मी मिक्स सुरू ठेवली त्यातही तुम्हाला प्रॉब्लेम असतो. म्हणून मला नक्की कळतच नव्हतं की मी स्टोरी नेमकी कुणाची टाकू, काय टाकू. सगळ्यांना एकत्र घेऊ की नीलविद्याचा पार्ट कमी करून फक्त राकेश आणि पूर्वीवरच स्टोरी कंटिन्यू पुढे करू. या विचारातच माझे इतके सारे दिवस गेले. तरीही मला जास्त काही सोल्युशन माझ्या या प्रॉब्लेमवर किंवा ह्या विचारांवर मिळालं नाही. म्हणून आता तुम्हीच मला मदत करा की तुम्हाला कुणाची स्टोरी ऐकायला जास्त आवडेल. त्याचेच पार्ट आपण या चॅनलवर पुढे कंटिन्यू करणार आहोत. नीलविद्या तसेच राकेश आणि पूर्वी या दोघांची ही स्टोरी तुम्हाला ऐकायला आवडेल का, हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. नाहीतर लवकरच ही स्टोरी बंद करून आपण नवीन काहीतरी स्टोरी ह्या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग आजची स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.